नमस्कार, प्रियंकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दिवाळी स्पेशल फराळ भाग 3 मध्ये बिना भाजणीची कुरकुरीत आणि खुसखुशीत चकली करून दाखवणार आहे। तर या दिवाळीला बिना भाजणीची चकली नक्की करून पहा। अतिशय कमी साहित्यामध्ये तुम्ही अशा प्रकारची चकली करू शकता। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। आज मी तुम्हाला बिना भाजणीची चकली करून दाखवणार आहे। तर त्यासाठी इथं मी पोहे घेतले, तर 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि इथं भाजलेली चणा डाळ आहे। हे पोहे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेते आणि ही चणा डाळ आहे ती सुद्धा याच्यामध्ये ओतून घेते। हे मी सर्व मिक्सरला एकदम बारीक पीठ असं करून घेते। पोहे आणि चणा डाळ छानपैकी अशी दळून झालेली आहे। आता मी एका चाळणीमध्ये ओतून चाळून घेते। थोडी थोडी ओतून चाळून घ्यायची। बघा अशा पद्धतीने रवाळ असं तयार होतं। हे फेकून द्यायचं। आता या चणा डाळ आणि पोह्यामध्ये मी 1 वाटी तांदळाचं पीठ आहे ते सुद्धा ओतून घेते आणि ते सुद्धा मी चाळून घेते। आता या पिठामध्ये मी काही मसाले टाकून घेते। तर इथं जिरा पावडर आहे 1 चमचा, धना पावडर 1 चमचा आहे। त्याशिवाय इथं हिंग आहे तो सुद्धा मी थोडा टाकून घेते, साधारणतः अर्धा चमचा आहे। लाल तिखट आहे 1 चमचा, अर्धा चमचा हळद आहे, चवीनुसार मी मीठ टाकून घेते। इथं 1 चमचा तीळ घेतलेला ते सुद्धा याच्यामध्ये टाकून घेते। इथं अर्धा चमचा ओवा आहे, ओवा थोडासा मी हातावर चोळून घेते आणि तो सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते। आता हे सर्व मी हाताने मिक्स करून घेते। मसाले पूर्णपणे मिक्स झाले पाहिजेत। पिठामध्ये सर्व मसाले मिक्स झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी 2 चमचा हे कडकडीत गरम तेल केलेले आहे ते ओतून घेते आणि आता आपण हे चमच्याने मिक्स करून घेऊया। थोडंसं गार झालं की आपण हाताने चोळून घ्यायचं। पूर्ण तेल या सर्व पिठाला लागलं पाहिजे, मग आपल्या चकल्या चांगल्या खुसखुशीत तयार होणार। तेल मी या पिठामध्ये सर्व मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित। आता इथं मी 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीनं मी पोहे आणि तांदळाचे पीठ घेतले त्याच वाटीनं मी हे 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। ते पाणी गरम कडकडीत केलेलं आहे ते आता याच्यामध्ये मी थोडं थोडं ओतून घेते आणि चमच्यानं मिक्स करून घ्यायचं। पीठ चांगलं असं मळून घ्यायचं। साधारणतः 2 वाटी जे मी पाणी घेतलं होतं त्याच्यामधलं 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे, अर्धा वाटी शिल्लक राहिलेलं आहे। हे बघा छानपैकी मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता मी हे 10 ते 15 मिनिटासाठी असंच झाकून ठेवते। 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि पीठ एकदम छानपैकी नरम झालेलं आहे। आता याचे मी गोळे करून घेते। एक मोठा गोळा काढून घेते आणि जेवढं आपल्याला चकली बनवायची आहे तेवढाच गोळा घ्यायचा, बाकीचं पीठ मी झाकून ठेवते। इथे चकलीचा साचा घेतलेला आहे आणि त्या या प्लेटला सुद्धा मी तेल लावलेलं आहे आणि साच्याला सुद्धा मी आतमधून तेल लावून घेते। सर्व बाजूने तेल लावायचं। तेल लावल्यामुळे कसं आपली चकली छानपैकी असं पडली जाणार आणि त्याला काटे पण छान येणार। असा साचा टाकून घ्यायचा आणि हे जे पीठ आहे जे आपण घेतलं होतं ते याच्यामध्ये भरून घ्यायचं, दाबून पूर्णपणे भरून घ्यायचं। अजून याच्यामध्ये थोडं पीठ मी टाकून घेते, म्हणजे पूर्ण साचा मी भरून घेते। साच्याला आता मी वरून झाकण लावून घेते। आता मी चकली पाडून घेते।
प्रथम असं चकलीचं टोक बंद करून घ्यायचं आणि पूर्ण फेरा फिरवून घ्यायचा. अशा पद्धतीने चकली शेवटचं टोक जे आहे ते असं बंद करून घ्यायचं. याला असं चिटकून ठेवायचं. अशा पद्धतीने बाकीच्या पण चकल्या मी पाडून घेते. खमंग आणि खुसखुशीत चकली खायला तयार आहे. अतिशय कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये आणि घरी असलेल्या साहित्यामध्येच मी तुम्हाला ही चकली करून दाखवलेली आहे. तुम्ही अशाच पद्धतीने या दिवाळीला चकली करून पहा. मी बनवलेली चकलीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.